वेलकम टू पूनम्स व्लॉग. तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे खूप सारे जास्त ब्लॉग शेअर करणारे पुढं आशूच्या लग्नाचे. तर आज आम्ही आशूच्या गावी आलोय. तिचा आज आहे साखरपुडा. तर कच्ची सुपारी फोडत्या साखरपुड्यामध्ये आमच्या मध्ये. तर मग तो कार्यक्रम आम्ही अटेंड करायला आलोय. तर सगळेजण आलोय आम्ही. कार्यक्रम सुरू झालेला होता पण ब्लॉग करणं मी काही सोडणार नाही. मी ब्लॉग पूर्ण करणार आहे कवर तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी. तर ब्राह्मण आलं होतं, तिथं पूजा चालू झाली होती. खूप मोठी पूजा होती साखरपुड्याची. खूप छान झाली पण ती पूजा. पण सुरुवातीला मामाच बसवले होते सुपारी फोडण्यासाठी, कारण मामाच फोडते सुपारी मुला मुलीची. तर मुलाला पण वडील नव्हते आणि मुलीला पण वडील नाहीये. तर त्याच्यामुळे ना त्यांचे चुलते काके त्यांना बसवलेलं होतं. त्याच्यानंतर मामांची पूजा झाल्यानंतर चुलत्यांना बसवलेलं होतं वडिलांच्या जागी दोघांना पण. तर मामांनी एकदम छान प्रकारे पूजा पण केली. त्याच्यानंतर नवरीला बसवलेलं होतं. छोटासा एंगेजमेंट कार्यक्रम होता पण एवढा छान झाला वास कधी. सर्व सुंदर सुंदरच झालं सगळं तिथं. आपल्या महाराष्ट्राच्या कल्चरनुसार ते सगळं व्यवस्थित पूजा करत होते. मामांची पूजा झाल्यानंतर ते सर्वांना वचन देत होते की ही पूजा जशी वेळेवर झाली तसं आम्ही लग्नात पण वेळेवरच येऊ, असं सर्वांसमोर त्यांनी एक वचन दिलं. सर्वांना नमस्कार केला. जसं जसं ब्राह्मण सांगत होते तसं मामा दोन्ही पण ऐकत होते आणि तेच करत होते. मग मामांची पूजा झाल्यानंतर ना नवरीला पण त्यांनी बोलून घेतलं पूजेसाठी. मग नवरी पण बसली तिथं पूजेला. खूप सुंदर प्रकारे तिने पण पूजा केली. मग आता नवरीला आहे ना वस्तू देण्याची वेळ झाली होती. नवरदेवाकडून कोणकोणत्या वस्तू घेतल्या जातात त्या नवरीला देत होते नवरदेवाकडले. तर मग तिला साडी, पैंजण, कानातले वगैरे अशा आपले जे
घेतात वस्तू नवरीसाठी, त्या सगळ्या तिला देत होते ते. पुन्हा नवरीचं औक्षण करून मग नवरीला वस्तू दिल्या जातात. तर चांगली पूजा झाली होती मस्तपैकी. अशा प्रकारे ना सुपारीचा पण कार्यक्रम मामांनी मिळून फोडावे लागते. तर मामांनी मिळून सुपारी पण फोडली. सुपारी फोडली का सर्वांना त्याचे छोटे छोटे तुकडे करून खायला पण देतात तिथं बसलेल्या सर्व जणांना. तर सुपारीचा कार्यक्रम एकदम छान प्रकारे संपन्न केला त्यांनी. जशी नवरीला पूजा करायला बसवतात तशी नवरदेवाला पण पूजा करायला बसवतात. आणि नवरीकडचे ना मग नवरदेवाचं औक्षण करतात. आणि जसं नवऱ्या मुलीला नवरदेवाकडले जसे वस्तू देतात तसे नवरी मुलीकडले पण नवरदेवाला कपडे वगैरे, नारळ, 101 रुपये वगैरे असे देतात. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 5 सुवासिनी येऊन आहे ना त्या नवऱ्या मुलीला आहे ना ओटी भरतात तिची. नवरी त्यांना लागणारे म्हणजे ब्लाउज पीस वगैरे देते रिटर्न. मग पुन्हा मामा त्यांचे झाल्यानंतर वडिलांच्या ठिकाणी जे चुलते उभे होते त्यांनी पण सर्वांना ते वचन दिलं की आम्ही लग्नाच्या वेळेला सुद्धा असेच हजर राहू म्हणून. इथं कलश लावते तिच्या माथ्याला. तीन वेळा कलश लावावा लागतो माथ्याला.
तर थोड्याफार गोष्टी राहिल्या होत्या, जसं त्या दुसऱ्या गावाकडलं रीतिरिवाज. तर इथल्या ब्राह्मणांना ते माहीत नव्हतं, तर गुरुजी खूप चिडले होते. मग मी ते पण शूट केलं. तर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. तर मग नवरी मुलगी पण घरात आली होती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय कसा नाही तर कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून पुढे खूप छान छान ब्लॉग बघायला भेटतील. तर आपल्याला चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, भरभरून कमेंट करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.